नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकांचे बिगुल नव्याने वाजले. 26 जूनला निवडणूक होणार. मान्सून पार्श्वभूमीवर ठाणे पालिका आयुक्तांनी घेतला नालेसफाईचा आढावा. 1 जूनपासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार असून नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सध्या कार्यरत असलेल्या उमेदवारांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशिरा सुरू झाले असले तरी सद्यस्थितीत सरासरी 60% काम पूर्ण झाले आहे. हे काम वेगाने सुरू असून 31 मे पर्यंत सगळे काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असून कळवा येथील महात्मा फुले नगरच्या नाल्यातील रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र मासेमारी अधिनियम 1981 चे कलम 4 चे पोटकलम 1 नुसार मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी 1 जून ते 31 जुलैपर्यंत यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. तसेच बंदी कालावधीत मच्छीमारांनी मासेमारी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या बंदीची माहिती जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून सर्व मच्छीमार संस्थांना देण्यात आली. त्यामुळे पुढील 2 महिने रायगड जिल्ह्यातील 4943 नौकांपैकी 3444 यांत्रिकी नौका समुद्रकिनारी शाकारून ठेवण्यात येणार आहेत. 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना 10वीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र या निकालाआधीच महाराष्ट्र बोर्डाने 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 24 मे पासून नोंदणी अर्ज भरता येणार आहेत. 24 मे पासून निकालापर्यंत विद्यार्थी नोंदणी करू शकतात. 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी 3 नियमित फेऱ्या, 2 विशेष फेऱ्या होणार आहेत. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर मात्र विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. गेल्या 11 वर्षापासून वसई विरार शहर महानगरपालिका व राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे वसई विजयोत्सव साजरा केला जातो. यासाठी पारनाका ते वसई किल्ला परिसरात 23 मे रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पोर्तुगीजांची अराजकता, धर्मांधता, भेदभाव आणि जुलमामुळे हतबल झालेल्या वसईकर रयतेला मुक्त व सुखी करण्यासाठी स्वराज्याच्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. एका युरोपीय सत्तेविरुद्ध मिळालेला भारतातील हा पहिलाच विजय असल्यामुळे या ऐतिहासिक घटनेचा 286वा विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वादळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील साकडबाब पठारावरील आदिवासी पाड्यांवरील घरांचे पत्रे, कौले उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आदिवासी बांधव चिंतेत आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने या भागातील विजेचे खांब आणि वीज वाहिन्या कोसळून खाली पडल्या आहेत. त्यामुळे विजेअभावी 25 पाडे अंधारात सापडले आहेत. स्थानिक आमदार दौलत दरोडा आणि इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आदिवासी पाड्यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे. आता पाहूया डोंबिवली अग्नितांडवाबाबत विशेष बातमी. डोंबिवली MIDC फेज 2 मधील अमुदान कंपनीत 23 मे रोजी लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 कर्मचारी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेसंदर्भात अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतांच्या कुटुंबियांना सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. एकंदरीत राज्यातल्या MIDC ज्या आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ABCD जे काही कॅटेगरी आहे ज्या लोकांच्या जीविताशी धोकादायक होऊ शकतात
अशा सर्वात सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी सगळ्या प्रिकॉशन ज्या आहेत त्या घेतल्या जातात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. 2.5 वर्षापूर्वी येथील 5 केमिकल कंपन्यांच्या बाबत स्थलांतराचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आताचे सरकार अपघाताची वाट पाहत होते का, असा प्रश्न उपस्थित करत पत्रकारांशी बोलताना दानवेंनी थेट महायुतीच्या सरकारवर टीका केली आहे. आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे, रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं. कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात. ते चूक आहे. आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं. मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.